नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात राजगिरी एक्सप्रेस लाईन. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या हक्काच्या निधीवरून नवा वाद निर्माण झालाय. जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीसीच्या 754 कोटी रुपयांच्या निधीपैकी जिल्हा परिषदेला 40% वाटा मिळावा अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नुकतीच केली आहे. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीचा एकूण आराखडा 754 कोटी रुपयांचा आहे. यापैकी सुमारे 580 कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे नियोजन पालकमंत्री आणि आमदारांच्या माध्यमातून होणार असून जिल्हा परिषदेसाठी 214 कोटी रुपये निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र या वाटपावर जिल्हा परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी डीपीसी निधीपैकी 40% वाटा जिल्हा परिषदेलाच मिळायला हवा असा दावा केलाय. हा निधी ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. गेली 4 वर्षे जिल्हा परिषद प्रशासकीय ताब्यात असल्यामुळे निधीचे नियोजन लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासनाकडून केले जात होते. आता पुन्हा लोकनियुक्त जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर निधीच्या नियोजनाचा अधिकार आणि वाटपाची पद्धत यावर संघर्ष उभा राहिल्याचे चित्र आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या हक्काचा निधी कमी करण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नसल्याचे सांगत गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिलाय. विशेष म्हणजे यामध्ये आमदार अंबादास दानवे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा जिल्हा परिषदेचा निधी आहे, तो त्यांना खर्च करू द्या, त्यात हस्तक्षेप करू नका, असे त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले. निधी हा कोणाच्या मालकीचा नाही, पालकमंत्र्याचा तर मुळीच नाही. स्पष्ट बोलतोय मी. डीपीसीचा सह अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतो. त्यामुळे जेवढा पालकमंत्र्याला अधिकार आहे तेवढा जिल्हा परिषद अध्यक्षाला अधिकार आहे. आणि माझं मत असं आहे, मी स्वतः आमदार असूनही माझं मत असं आहे की जो निधी जिल्हा परिषदेचा तो जिल्हा परिषदेला सरळ वितरित केला पाहिजे, डायव्हर्ट केला पाहिजे. खरं तर आता ऑगस्ट महिना आहे, आतापर्यंत हे काम व्हायला पाहिजे होतं. आणि त्याचं नियोजन जिल्हा परिषदेत इतक्या दिवस बॉडी नव्हती लोकनियुक्त, आता निवडून आलेले आपलेच लोक आहेत जिल्हा परिषद सदस्य. ठीक आहे, कोणी कोणत्या पक्षाचा असेल पण आपलेच आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना तुम्ही सक्षम समजा, त्यांना त्यांचा जो निधी येतो त्याचं नियोजन करू द्या, असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. त्याच्यामुळं डीपीसीचा निधी जिल्हा परिषदला द्यायचा, जर आम्हीच आमदारांनी काम सांगायचे तर म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांनी कुठून काम करायचे, अशी माझी भूमिका आहे. मी आधीपासून या भूमिकेवर आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्य ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत राज व्यवस्था आहे, याच्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य हा मजबूतच असला पाहिजे. आज आमदाराला आमदार निधी पण, हा पण निधी, तो पण निधी, डीपीसीचा निधी कशासाठी? बाकीचे निधी पालकमंत्र्यांनी आमदारांना द्यावेत, काय प्रॉब्लेम नाही. पण जिल्हा परिषदेच्या निधीत समजा मी आमदार आहे, मी जिल्हा परिषद अध्यक्षांना विनंती करेल की माझे 10 कामे करा. करतील, ते करावं लागतील. 10 पैकी 5 होतील, 2 होतील, 4 होतील, जे व्हायचे ते होतील. परंतु मलाच निधी राखीव ठेवा हे म्हणणं मला असं वाटतं चूक. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर चर्चा रंगण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची 40% वाट्याची मागणी मान्य होणार की सध्याचा निधी वाटपाची पद्धत कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.